या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। भाजप कधी शिवसेनेला संपवू शकत नाही। जनतेला माझ्यापासून तोडून न शकल्याचं दुःख म्हणून त्यांना घालीन लोटांगण करण्याची वेळ। उद्धव ठाकरेंचं नाव न घेता शिंदेंवर निशाणा। राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका। राज ठाकरेंविरोधात FIR दाखल करण्याचे निर्देश देण्याची याचिकेत मागणी। घनश्याम दयालू उपाध्याय यांच्याकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल। मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच, राज ठाकरेंचा इशारा। राजकीय पक्षाच्या दबावापोटी अमराठी व्यापाऱ्यांना बंद पुकारला। मोर्चा काढणाऱ्या व्यापाऱ्यांच्या कानफाटात मारली होती का, राज ठाकरेंचा सवाल। महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यासाठीच हिंदीचा डाव। मुंबई ताब्यात घेऊन गुजरातला द्यायची हे दिल्लीचं स्वप्न। राज ठाकरेंचा केंद्रासह राज्य सरकारवर निशाणा। 20,000 बिहाऱ्यांना गुजरातमधून हकलून दिलं। गुजरातमधून बिहाऱ्यांना हकलल्याच्या बातम्या कुठे दिसत नाहीत। गुजरातमधून बिहारींना हकलण्याचा दाखला राज ठाकरेंनी दिला। महाराष्ट्रातला मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय। राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल, तर राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर खुशाल करावी, राज ठाकरेंची प्रतिक्रिया। भाजपने निशिकांत दुबेंवर केस केली का? दुबे पटक पटक के मारेंगे बोलला। दुबे तो मुंबई में आ जाओ, समंदर में डुबे डुबे के मारेंगे, असं राज ठाकरे यांचं वक्तव्य। पहिलीपासून हिंदी आणण्याचा प्रयत्न करून बघा, दुकानं नाही शाळाही बंद करणार, देवेंद्र फडणवीसांना राज ठाकरे यांचा इशारा। जनता फक्त आव्हाड किंवा पडळकरांनाच नाही तर आपल्याला शिव्या देते। सगळेच आमदार माजलेत असं बोललं जातंय। विधानभवनातील हाणामारीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले। विधिमंडळात आता फक्त आमदार पी आणि अधिकाऱ्यांनाच प्रवेश। राड्यानंतर विधानसभा अध्यक्षांची घोषणा। राडा प्रकरण विधिमंडळाच्या विशेष समितीकडे। हिंदीमुळे हिंदी भाषिक राज्यांचंच भलं झालं नाही, मग हिंदी भाषिक यूपी बिहारवाले का महाराष्ट्रात येतात, राज ठाकरेंचा सवाल। मीरा रोडच्या सभेतून राज ठाकरे यांचा मुजोर। अमराठी व्यापाऱ्यांना इशारा। मराठीवरून जास्त मस्ती केल्यास कानाखाली बसणारच, राज ठाकरेंचा इशारा। गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांचे फडणवीसांनी कान टोचले। 8वीतली मुलं देखील अशी भांडत नाही, दोन्ही नेत्यांकडून चांगल्या वर्तनाची अपेक्षा, फडणवीसांचं विधान। या अधिवेशनात विरोधकांची फॅन्सी ड्रेस स्पर्धा देखील दिसली। विरोधकांच्या चड्डी बनियान आंदोलनावर एकनाथ शिंदे यांचा टोला। सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलो नाही, मात्र महाराष्ट्रातील जनतेच्या जीवनात सोन्याचे दिवस आणणार। पुण्याचं भरलं ताट आम्ही घेऊन जाणार नाही, एकनाथ शिंदेंचं विधान। मीरा रोडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या शाखेला मनसेच्या अविनाश जाधव यांची भेट। काही वर्षांआधी राज ठाकरेंनी शिवसेनेत असताना या शाखेचं उद्घाटन केलं होतं। मुंबईला कुणाच्या बापाच्या बापाचा बाप आला तरी तोडू शकत नाही। कोणी मुंबईचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याचे तुकडे करू, फडणवीसांचा इशारा। विधानभवनातील राड्याप्रकरणी नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकलेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी। आव्हाडांचा कार्यकर्ता आणि पडळकरांच्या समर्थकाला विधानभवनातील राडा भोवला। विधानभवनातील हाणामारी पूर्णपणे चुकीची। हेवे दावे बाजूला ठेवून विकास कामांवर जोर दिला पाहिजे। लोकप्रतिनिधींनी लोकांच्या कामांकडे लक्ष दिलं पाहिजे। विधानभवन राड्यातील राड्यानंतर उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया। पक्षांना आता कार्यकर्ते नाही तर गुंड पाहिजेत। प्रत्येक जिल्ह्यात गुंड पेरण्याचं काम पक्षांनी सुरू केलंय। विधानभवनातील राड्यावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। इंडिया आघाडीची आज बैठक। संसदीय अधिवेशनाआधी इंडिया आघाडीची बैठक। ऑनलाईन पद्धतीने या बैठकीला प्रमुख नेते हजेरी लावणार। बैठकीत अजेंडा ठरवला जाणार। राज ठाकरेंचा मारझोडीवर जास्त विश्वास। मला वाटतं असं बोलल्याशिवाय लोक टाळ्या शिट्ट्या वाजवत नाही। भाजप नेते प्रवीण दरेकरांची राज ठाकरेंवर टीका। उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बारामती दौऱ्यावर। उद्या बारामतीत विविध विकास कामांची पाहणी करणार। 24 तारखेला बच्चू कडूंचं संपूर्ण महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलन। शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचं आंदोलन। गृहराज्यमंत्री योगेश कदमांवरील आरोपांच्या चौकशीबाबत आमचं फडणवीसांकडे लक्ष, तर मी केलेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्र्यांनी चकार शब्दही काढला नाही। अनिल परब यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर टीका। ना हनी ना ट्रॅप अशी घटना नाही, पुरावे नाहीत, तक्रारही नाही। मुख्यमंत्री फडणवीसांनी हनी ट्रॅपचं प्रकरण फेटाळलं। नाशिकचा हॉटेल मालक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणत पटोलेंवर पलटवार। 21 जुलैला मी बिहार राज्यात येत आहे, दम असेल तर माझ्या केसाला हात लावून दाखवा। भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळेंचं थेट भाजप खासदार निशिकांत दुबेंना आव्हान। जामील शेख प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी चौकशी जाहीर केली। मुख्यमंत्री बोलत असताना जामील शेख यांच्या मुलीचा आक्रोश दिसला। मुख्यमंत्र्यांमधील बाप जागा झाल्याचं दिसलं। आव्हाडांची प्रतिक्रिया।
संगमनेरमध्ये विविध पक्ष आणि संघटनांकडून प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचा निषेध. प्रवीण गायकवाडांच्या हल्ल्यामागचे खरे काटेरी सूत्रधार ओळखा, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया. अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा, मात्र राजकारणात वास्तवाला जास्त महत्त्व असतं. एखादा दिवस नक्कीच येईल ज्या दिवशी असा निर्णय होईल. सुनील तटकर यांची प्रतिक्रिया. आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात बोलत होतो, अशा गोष्टी गांभीर्याने घ्यायच्या नसतात. उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. रायगडच्या निजामपूर ग्रामपंचायतीचे नाव बदलले, आता रायगडवाडी म्हणून संबोधलं जाणार. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची विधानसभेत घोषणा. मुंबईमध्ये जनसुरक्षा विधेयकासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक. प्रकाश आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली विविध संघटनांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार. सकाळी 11:30 वाजता या बैठकीचं आयोजन. विनायक राऊतांचा आज सिंधुदुर्ग दौरा, राऊत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर, विविध अधिकाऱ्यांसोबत घेणार बैठका. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर, सोलापूरमध्ये बैठक घेऊन धाराशिवला जाणार. आम्हाला बळजबरीने मारहाण करून खोट्या गुन्ह्यात गुंतवले. सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गित्तेंचा खळबळजनक दावा. आम्हाला न्याय मिळाला नाही तर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करू. महादेव गित्तेंच्या पत्नी मीरा गित्तेंचा इशारा. सह्याद्री अतिथीगृहात आज कर्तव्यपूर्ती कार्यक्रमाचं आयोजन. राज्यातील 12 गड किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळाल्यानंतर कार्यक्रम. ही भारतासाठी अभिमानाची बाब. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांचे गौरवोद्गार. पुण्याच्या डेक्कन परिसरात शिंदेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी. ही बॅटरी लवकरच संपणार, कारण ही घराणेशाहीवर चालते, अशा आशयाची बॅनरबाजी करत ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा. जालन्यात काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे विद्यमान शहराध्यक्ष महमूद शेख यांच्यासह काही माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह घोटाळा प्रकरणात दाखल आरोपपत्राची कोर्टाकडून दखल. रोहित पवारांसह इतरांविरोधात समन्स. आमिर खान माझे चांगले मित्र आहेत. माझ्या नावाने आमिरची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करा, उदयनराजे भोसलेंची मागणी. सांगलीच्या पलूस तालुक्यातील वसागडे गावामध्ये शेतकऱ्याचं रेल्वे रुळावरील ठिय्या आंदोलन मागे. रेल्वे प्रशासनाने दिलं लेखी आश्वासन. मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा. नागपूर शहरातील रस्ते, नाले सफाईसह विविध प्रश्नांसाठी काँग्रेसचे महानगरपालिकेसमोर निदर्शनं. काँग्रेस नेते अतुल काटेचा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन, तीव्र आंदोलनाचा इशारा. पनवेलमध्ये शास्ती माफीच्या निर्णयामुळे शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई. छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात माओवाद्यांचे बॅनर. शहीद सप्ताहाबाबत नक्षलवादी सक्रिय झाल्याचं चित्र. पलानार फुलपाड रस्त्यावर हे बॅनर्स. मुंबईतील काळबादेवीतील 120 वर्ष जुनी स्वदेशी मार्केट इमारत अत्यंत धोकादायक स्थितीत. जीवित धोका टाळण्यासाठी मराठी रहिवासी आणि गुजराती व्यापाऱ्यांचं एकत्र आंदोलन. 12 व्यापाऱ्यांनी नोटीसीवर स्थगिती आणल्यानं रहिवासी अडचणीत. महाबळेश्वर शहरातील अतिक्रमणांवर पालिकेने हातोडा टाकला. टपरी चालक आणि पालिका कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील 8 जणांवर गुन्हा दाखल. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात आता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका होत आहेत. महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता. असीम सरोदे यांच्या उपस्थितीत उद्या जनआक्रोश सभा जी आहे ती पार पडणार आहे. एमआयसीवरून वातावरण पुन्हा एकदा तापलेलं दिसतंय. अंबरनाथमध्ये रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजार. 15 दिवसात हा गैरप्रकार थांबवा, अन्यथा अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासू. शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांचा इशारा. इस्लामपूरचे ईश्वरपूर नामांतरण झाल्यानंतर सकल हिंदू समाजाच्या वतीने जल्लोष साजरा. राज्य सरकारच्या निर्णयाचं केलं स्वागत. राज्यात उद्या अनेक ठिकाणी पावसाचा अलर्ट. रायगड, रत्नागिरी, साताऱ्यासह कोल्हापूर आणि सिंधुदुर्गात येलो अलर्ट. अहिल्यानगर जिल्ह्यात सोयाबीन पिकाची वाढ खुंटली. सोयाबीन पिकं पिवळी पडत असल्यामुळे शेतकरी धास्तावले. नाशिकच्या निफाडमध्ये शेतकऱ्यांनी कोथिंबीर आणि मेथी रस्त्याच्या कडेला फेकून दिली. कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्याकडून संताप व्यक्त. सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत कास तलावाचे महिला नगरसेवकांनी केली ओटी भरण. सांगलीच्या कवठे महाकाळ येथील मोहनमाळी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मारहाण. कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात संस्थाचालक आणि 2 शिक्षकांवर गुन्हा दाखल.
सांगलीच्या कवठे महाकाळ येथील मोहनमाळी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मारहाण. कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात संस्थाचालक आणि 2 शिक्षकांवर गुन्हा दाखल. पनवेल रेल्वे स्थानकावर नायजेरियन महिलेकडून अंमली पदार्थ जप्त. 35 कोटी रुपये किमतीचे 3.5 किलो अंमली पदार्थ जप्त. बंगळुरू पोलीस आणि रेल्वे पोलिसांची संयुक्त कारवाई. देवळी येथील रामदाजी तडस इंडोर स्टेडियममधील छताच्या प्लेट्स कोसळल्या. 6 महिन्यांपूर्वी झाले स्टेडियमचं लोकार्पण. बांधकामाचं स्पेशल ऑडिट करण्याची युवा संघर्ष मोर्चाचे किरण ठाकरे यांची मागणी. प्रहार संघटनेचा चुकीचा उल्लेख झाल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांनी माफी मागितली. बच्चू कडू माझे चांगले मित्र, मला बोलायचं वेगळं होतं, बोललो काहीतरी वेगळंच, अशी प्रतिक्रिया उमेश पाटलांनी दिली. भंडाऱ्यासह गोंदिया ते नागपूर ऑटो संघटनेचा बेमुदत संप. ट्रॅव्हल चालकांच्या मनमानी कारभारामुळे ऑटो चालकांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप. अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांच्या विधानभवनातील दालनाचं उद्घाटन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. शिवाजीराव पाटील चंदगड विधानसभेचे आमदार. बच्चू कडूंच्या आंदोलनाला यश. दिव्यांगांच्या मानधनात 1,000 रुपयांची वाढ. दिव्यांगांना 2,500 रुपये मानधन मिळणार. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.